वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटक करणार गोलंदाज अंकुश. सुशील आणि मोंटू ही सलामी जोडी भराल देवी ताडाजी संघाची. हॅलो धन्यवाद मोहनदादा भोईर. जॉली ट्रॉफीचा पहिला विजय न्यू तुफान पिंपलास या संघानं जोशीलोन भादवाड ब संघाला पराभूत करून केलेला आहे. तर पहिल्या फेरीचा दुसरा सामना मैदानामध्ये सुरू होतोय. गंगामाता गुंदवली आणि वरादेवी ताडाली. सुशील आणि मोंटू ही सलामी जोडी आपण पाहतोय. तर गोलंदाज आहेत अंकुश म्हात्रे. चला सामना सुरू करा लगेच. उपस्थित सर्व लाडके प्रेक्षक मान्यवर सर्वांचा आपण करूया जॉली ट्रॉफी 2025 मध्ये मनस्वी हार्दिक स्वागत. जॉली न्यू 40+ कामतगर आयोजित जॉली ट्रॉफी 2025 चा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातून पहिल्या फेरीची दुसरी मॅच. पहिला चेंडू आउटसाइड लेग स्टंप. पंचांनी वाईटचा इशारा केलाय. पंच मोरे सर आणि म्हात्रे सर या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय. इथे सुशील यांच्यासाठी हा चेंडू अपील जरूर केली. पंच सहमत नाहीयेत. डॉट बॉलची समाप्ती. केस गंगामाता गुंदवली काय चांगली स्पर्धा आयोजित केली होती बंद्रा मारुती काल्हेरच्या क्रीडानगरीमध्ये. इथे चेंडूला बॅकफुटला जाऊन कव्हर पंच केलाय. सुंदर फटका सुशील यांच्या बॅट मधून. हा पहिला धमाकेदार चौकार. पाच. वेलकम अंकुश पाटील. चांगला चेंडू अगदी चेंडूला खोदून काढलाय. चेंडू येतोय ऑन साइडला. राकेश म्हात्रे. नक्की शशिकांत पाटील आणि राकेश म्हात्रे गंगामाता गुंदवली संघाची एक बिनीची जोडी आहे. आज प्रदीपदादा पाटील देखील जॉईन झालेले आहेत. क्या बात आहे. गंगामाता गुंदवली सिनियर 40+ चे एक सिनियर लेजेंड क्रिकेटर. इथे स्लॉग सेप जबरदस्त फटका आपण पाहतोय मोंटूच्या बॅट मधून. चेंडू चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. 4 धावांसाठी चौकार. बघा तुफान न्यू तुफान पिंपळ संघ आपण कुठेही जाऊ नका. चालू सामन्यातून विजेत्या संघाबरोबर आपल्याला दुसऱ्या फेरीची लगेच पुढील मॅच खेळायची आहे. मोंटूच्या बॅट मधून सलग हा दुसरा चौकार येतोय. संख्येला आकार आलेला आहे. तीन चौकार एक सिंगल एक वाईट आणि हा शेवटचा चेंडू अंकुश म्हात्रे. हा चेंडू देखील अगदी पिकअप शॉट. काय फटका खेळलेत. ताकद नजाकत आणि टायमिंग. षटकार.
खास करून मोंटूनं आक्रमण पावित्र्य स्वीकारलेलं आहे. काय फलंदाजी केली. अगदी आपण पाहिले तर मोंटूनं 3 चेंडूमध्ये 14 धावांचं योगदान दिले, तर सुशीलनं 3 चेंडूमध्ये 5 आणि 1 वाईट अशा एकूण धावा संजय म्हात्रे अंकुश म्हात्रेनं 20 खर्च केलेत. गंगामाता गोंदवली संघाकडे देखील चांगली फलंदाजी युनिट आहे. बघूया संजय म्हात्रे अंकुश म्हात्रे आणि प्रदीप पाटील हे गंगामाता गोंदवली सिनियर 40+ तिन्ही उत्कृष्ट खेळाडू सध्या नवीन 40+ संघटनेमधून चालू हंगामामधून खेळताना आपण पाहतोय. संजय म्हात्रे अगदी चांगला चेंडू, वाईट यॉर्कर चेंडू चालला अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला. चांगली फिल्डिंग होते सुशील आणि आज मोंटूनं सुरुवात चांगली करून दिलेली आहे. वरालदेवी ताडाली संघ 7 चेंडूमध्ये 22 या धावसंख्येवर पोहोचलेला आहे. चांगली भागीदारी, चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेंडमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच काल चॅम्पियन ट्रॉफीचा पहिला सामना भारताने जिंकून बांगलादेशला पराभूत केलं आणि अगदी आपण पाहिलं तर शुभम गिलचं पहिलं शतक चॅम्पियन ट्रॉफीमध्ये झलकवलेलं आहे. सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर नवीन 40+ संघटनेमध्ये रँकिंग नंबर 1 वर स्वयंभू पायगाव या संघानं 4 अंतिम विजेतेपद पटकावून रँकिंग नंबर 1 वर हा संघ आपण पाहिलाय. धन्यवाद नरेशदादा म्हात्रे, शरदजी म्हात्रे. 14वी स्पर्धा आहे. भिवंडी नवीन 40+ संघटनेशी संलग्न असलेली स्पर्धा आपण पाहतोय. हा चेंडू चांगल्या लाईन अँड लेंथवर आपण पाहतोय. डॉट बॉलचा इशारा. चांगला चेंडू सुशील यांच्यासाठी. मोहनदादा भोईर, त्यानंतर उमेश चौधरी, कपिल गायकवाड आणि दत्ता पवार या संघाचे मुख्य खेळाडू. नवीन शर्मा असतील, मोंटू, सुशील, एक चांगल्या खेळाडूंचा भरणा असलेला आपण संघ पाहतोय. ते फलंदाज कॉड बिहाइंड बात सचिननं झेल टिपलाय शॉर्ट फाईन लेगला आणि ते पहिले विकेटचं पतन फलंदाज सुशील इज बात. सुशील बाद झाल्यानंतर नवीन शर्मा नऊ चेंडूमध्ये 22. संजय म्हात्रेनं चांगलं कमबॅक केलेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आणि दुसऱ्या ओव्हरच्या 3 चेंडूमध्ये फक्त 2 धावा दिलेत. चला जरा स्पीडअप करा. आपल्याला आज एकूण 8 सामने खेळवायचे आहेत आणि पहिला सामना नुकताच संपन्न झालाय आणि दुसऱ्या सामन्याला इथे आपण सुरुवात पाहतोय. पहिल्या इनिंगमध्ये आहोत. आल्या पलटी शॉट, रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न इथे नवीनच्या माध्यमातून आपण पाहिलंय. चांगला चेंडू. नक्की संजय म्हात्रे, अंकुश म्हात्रे, प्रदीप पाटीलनं चांगली सुरुवात संघाला करून दिली आहे. विनोददादा पाटील असतील, संघाचे करता धरता शरद म्हात्रे संस्थापक. हा चेंडू देखील चांगल्या लाईन अँड लेंथवर. वेलकम धनराज चौधरी, जॉली कामतगार, सिनियर 40+ एक उत्कृष्ट खेळाडू. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. जॉली ट्रॉफी 2025. 5 चेंडूमध्ये फक्त 2 दिलेत. काय चांगली गोलंदाजी केलेली आहे. शेवटचा अंतिम 1 चेंडूची
फेक्याने हा फटका उडवलाय. बघूया चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक जज करतायत. परेश न झेल टिपलाय. फलंदाज बाद नवीन. माझ मूडमध्ये नव्हते. नक्कीच 3 चेंडू खेळलेत आणि भोपळा देखील फोडता आलेला नाहीये. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये फक्त आले 2. शशिकांत पाटील. मला वाटतं शशिकांतनं आपल्या टोपीचा कलर चेंज केलेला आहे. बघूया तिसऱ्या ओव्हरचा पहिला चेंडू. चेंडू हवेमध्ये. बघूया क्षेत्ररक्षक प्रदीप पाटील. वेल जज कॅच. फलंदाज बाद. इथे अगदी मोंटूची देखील महत्वाची विकेट शशिकांतनं घेतलेली आहे. क्या बात आहे. पहिल्या 6 मध्ये 20 आणि त्यानंतरच्या 7 चेंडूमध्ये फक्त 2 आणि 3 विकेट. चांगली वापशी आहे. चांगलं कमबॅक गंगामाता गुंदवली संघाचं. म्हणूनच क्रिकेटला निश्चित खेळ म्हटलेलं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या आणि नंतरच्या 7 चेंडूमध्ये फक्त 2. नवीन फलंदाज हरेश आणि पंकज. ही जोडी आता नवकी जोडी आहे. पहिले 3 फलंदाज 22 धावसंख्येवर बाद झालेले आहेत. चांगली सुरुवात इथे आपण पाहतोय शशिकांत पाटील कडून. शशिकांतनं रेड कॅप चेंज करून ब्लॅक कॅप इथे परिधान केलेली आहे. बघूया हरेश न्यू बॅटर. हा चेंडू देखील अगदी सचिन यष्टीरक्षक उचलत आहेत. सचिन म्हात्रे. नक्कीच राजेश उर्फ पप्पू शेठ भुईर. विनोद दादा पाटील असतील. शरद म्हात्रे. चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत. 2 चेंडू फेकलेत. हा चेंडू टर्न केला. स्केअर ऑफ द विकेट. चेंडू चालला अगदी मैफत यांच्या दिशेनं. दुसरी धाव अगदी जलद गतीने पूर्ण केली आहे. मैफत पाटील डे बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग शिमारेच्या लगत आपण पाहतोय. 15 चेंडू मध्ये 24. पहिल्या 6 मध्ये 20 आणि नंतरच्या 9 चेंडू मध्ये फक्त 4 आणि 3 महत्वाचे विकेट घेतलेले आहेत. हा चेंडू फलटस होता. इथे बघूया पंचांनी वाईट घोषित केलंय. पंच सूर्यकांत म्हात्रे सर. अतिरिक्त धावसंख्येनं संघाची टोटल 25 या अंकावरती जाऊन पोहोचलेली आहे. वेलकम आमचे आकाश डीजेचे प्रोपायटर तसेच जॉली ब्रास बँडचे देखील ते सदस्य आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांगली फिल्डिंग आपण पाहतोय राकेश म्हात्रे यांच्याकडून. कॉर्नर रिजनला आहेत. फक्त मिळेल एक सिंगल. सिंगलनं धावसंख्या 26. 26 धावा लागलेत. 10 चेंडूमध्ये 26 आलेत. चालू सामन्यातून विजेता आणि न्यू तुफान पिंपलास असा पुढील दुसऱ्या फेरीचा पहिला सामना आपण लगेच खेळणार आहोत. बॅटची आउटसाइड एज. चेंडू चालला शॉट थर्ड मॅन रिजन मधून. डीप थर्ड मॅन सीमारेषेच्या दिशेनं. हा येतोय चौकार. या 4 धावेनं संघाची धावसंख्या 30.
बघूया शशिकांत पाटील षटकातील शेवटचा चेंडू. हा चेंडू देखील अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये टाकलाय प्रदीप पाटीलनं. या सामन्यातून दुसरा झेल टिपलाय. फलंदाज बाद. पंकज बाद झालेत. प्रति ओव्हर आपण विचार केला तर 10ची सरासरी येऊन थांबलेली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आले होत्या आणि त्यानंतर 2 ओव्हरमध्ये आले 10. म्हणजे ते पलटवार केला आहे गंगामाता गुंदवली या संघाच्या गोलंदाजानं. चला चला लगेच आपण सामना कंटिन्यू सुरू ठेवा. की आमच्या जॉली कामतगार संघ सिनियर 40+ मध्ये सध्या रँकिंग नंबर 3 वर आहे. 4 अंतिम विजेते अंतिम फेरीमध्ये पोहोचले होते, मात्र 2 जिंकलेत आणि 2 पराभूत ते झाले आहेत. आणि बंदऱ्यामारुती काल्हेर टॉप 1 वर आहे आणि विक्रम स्पोर्ट वडोनगर रँकिंग नंबर 2. बघूया इथे सिनियर खेळाडू प्रदीप पाटीलला इथे चर्चा करून 4थ्या ओव्हरसाठी आमंत्रित केली आहे. 3 ओव्हर 30 प्रदीप पाटील. बघूया नवीन फलंदाज उमेश चौधरी नॉन स्ट्राईकला आहेत. पहिला चेंडू अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू आपण पाहिलाय. चेंडूला खोदून काढलाय. चांगला फटका आपण पाहिलाय. फलंदाज पंकज यांच्या बॅटमधून हरीश आहेत. पंकज बाद झालेत. आता उमेशकडे 5 चेंडू आहेत आणि बघूया 5 चेंडूमध्ये उमेशच्या बॅटमधून किती धावा येत आहेत की मात्र गोलंदाज प्रदीप पाटील चांगली गोलंदाजी करतात. हा पहिलाच फटका अगदी चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये कारण की एसटी रक्षक अगदी दक्ष होते. पॉइंट रिझन मधून चेंडूला उचललाय शशिकांत पाटीलनं. धावसंख्या 32. 20 चेंडू मध्ये 32. परेश पाटील या संघाचा एक चांगला क्षेत्ररक्षक म्हणून ज्याची संघातून ओळख आहे. इथे हा चेंडू फ्लाईट दिली होती. चेंडूला कव्हर गली क्षेत्रामधून चेंडूला उचलला. अगदी ते हरीश देखील हसतायत की हा चेंडू माझ्या बॅटच्या पट्ट्यातून मिस झाला कसा. 3-3. 33. 21 चेंडू मध्ये 33. बघूया उमेश चौधरी. उमेशचा फटका फसलाय का पाहूया. क्षेत्ररक्षक राकेश. यस राकेश मात्रेनं झेल टिपलाय आणि अजून एक मोठा धक्का लागतोय वरालदेवी ताडाली संघाला. उमेश चौधरीच्या रूपानं फलंदाज बाद. आणि त्यानंतरच्या 16 चेंडूमध्ये फक्त 13. शेवटचे 2 चेंडू. बघूया फलंदाज संजय. नक्कीच आमचे मोहनदादा भोईर सध्या आमच्या कॉम बॉक्स मध्ये आहेत. नक्की थोडेसे चिंताग्रस्त आहेत कारण की 16 चेंडूमध्ये 13 आणि पहिल्या 6 मध्ये 20. म्हणूनच क्रिकेटला निश्चितीचा खेळ म्हटलं गेलेलं आहे. प्रदीप पाटील शॉर्ट रनअपनं वरालदेवी मातेच्या मंदिराच्या टोकाकडून गोलंदाजी करतात. काय चांगला चेंडू टाकला होता. अगदी ऑफ ब्रेक चेंडू टाकलाय. इथे चेंडू चाललाय डीप मध्ये. चेंडूला अडवलाय
मला वाटतं तिथे मनीष भोईर आहेत, संघाचे एक जुने जाणते चेहरा. वेलकम. बीसीएफ फॉर्मेटचे अध्यक्ष आणि जॉली न्यू 40+ संघाचे एक उत्कृष्ट 40+चे खेळाडू अमोल पाटील यांचं मंचावरती शुभागमन झालेलं आहे. वेलकम, सुस्वागतम. 36 धावा, शेवटचा चेंडू. हा चेंडू फुलटॉस होता. चेंडूला अगदी ऑन साइडला खेळल्यात. बघूया राकेश म्हात्रे चेंडूवर झेपावत आहेत. थ्रो गॅदर करता आला नाहीये. इथे तिसरीचा प्रयत्न झालाय. तिसरी पूर्ण, चौथीसाठी इथे 4 पूर्ण झालेत. चेंडू 4 धावा येतील असा फटका नव्हता, मात्र फेकी कुठेतरी यष्टीरक्षकाला गॅदर करता आली नव्हती. 4 धावेनं संघाची टोटल बरोबर 10च्या सरासरीनं 40 आणि बघूया 41 धावाचं लक्ष असेल गंगामाता गुंदवली संघासमोर. या 41 धावा बनतील की थांबतील याचं धावतं समालोचन ऐकूया आपण जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. समालोचन कक्षामध्ये सज्ज होतील मोहनदादा भोईर. तत्पूर्वी जाऊया ऐकूया डीजे आकाशच्या माध्यमातून एक संगीत. थँक्स, धन्यवाद डेझा. पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचा स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो जॉली ट्रॉफी 2025 या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधून दुसरा सामना देखील 2 दिग्गज संघ पाहतोय. एका बाजूला गंगामाता गुंदवली तर दुसऱ्या बाजूला वऱ्हालदेवी ताडाली. प्रथम फलंदाजी करता आपण पाहिलं वऱ्हालदेवी ताडाली संघाला 4 षटकांच्या आधी धावा केल्या 40 आणि विजयाचं एक लक्ष येते फक्त आणि फक्त 41 धावांचं. सलामी जोडी आपण पाहतोय अंकुश आणि प्रदीप गंगामाता गुंदवली संघाची. तर बघूया वऱ्हालदेवी ताडाली संघाच्या माध्यमातून पहिले षटक कोण हात आलेल. मोंटू. आज मोंटूने फलंदाजी अतिशय उत्तम दर्जाची केलेली आहे. अँड बॅक टू नावन क्रिकेट. जाऊया आपण मैदानाकडे. 2 दिग्गज संघामध्ये जबर सामना आपण पाहतो. विजयाचं लक्ष 41 धावांचं प्रतिओव्हरचा आपण विचार केला तर 10.25 सरासरी. सलामी गोलंदाज सुशील. वैयक्तिक पहिला सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटकांना गोलंदाज सुशील. सलामी जोडी आपण पाहतोय गंगामाता गुंदवली संघाचे अंकुश आणि प्रदीप. वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीनं पहिलं षटकांना गोलंदाज सुशील. चला थोडंसं स्पीडअप करा, वेल कमी घ्या. यानंतर सामना कोणता आहे? विजय संघ. विजय संघ 3 ओव्हर. पहिल्या षटकाला प्रारंभ सुरुवात आगास आणि सलामी गोलंदाज सुशील.
फास्ट बॉल गो रिलीज करताना पहिला चेंडू रिलीज करताना गोलंदाज सुशील स्ट्राईक रोटेट करतो बॅट्समन अंकुश. आणि पहिला चेंडू थोडासा ऑन साईडला फ्लिक होतोय. हलक्यात बॅट फक्त आणि फक्त चेंडू थोडासा ऑन साईडला फ्लिक झाला. एक धाव घेण्याची संधी झाली. एकदम स्वतःच आणि संघाचं अकाउंट ओपन झालं. धावसंख्येत बिनबाद 1 ओव्हर क्रमांक पहिला. विजयाचं लक्ष 41 धावांचा प्रतिओव्हरचा आपण विचार केला तर 10.25 सरासरी या ठिकाणी अतिशय चांगला चेंडू प्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. मात्र एसटी रक्षक नवीन याच्या माध्यमातून चुकी पाहतोय आणि चुकीला माफीने धावसंख्या बिनबाद 2 ओव्हर क्रमांक पहिला. गंगामाता गोंदावली विपक्ष वऱ्हालदेवी ताडाली. ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका आहे. झेल सोडला जातो. जीवदान दिलं जातं. आयुष्यमान भवचा आशीर्वाद आणि याच दरम्यान एक धाव कंप्लीट. सामना विजयासाठी तुमचं क्षेत्ररक्षण फार महत्वाचं असतं. कॅच विन द मॅच घ्या कॅच जिंका मॅच असं समीकरण नेहमीच आपण क्रिकेटमधून पाहत असतोय. आणि जेव्हा जेव्हा अगेन्स्ट या ठिकाणी मात्र चुना सुंदरसा स्क्वेअर कट फेक मात्र थोडीशी रॉंग इन. क्षेत्ररक्षण अतिशय उत्तम दर्जाचे केले होते. फेक मात्र थोडीशी हेड जवळ. धावसंख्या 6 ओव्हर क्रमांक पहिला. पहिल्या षटकांना गोलंदाज सुशील 5 चेंडूमधून 6 धावा. 5 चेंडूमधून 6 धावा करताना संघ आपण पाहतो गंगामाता गोंदवली विजयाचं लक्ष 41 धावांचं पहिलं ओव्हर षटक क्रमांक पहिलं. सुशील पुन्हा एकदा सज्ज. अतिशय प्रतिम उत्तम चेंडूला सुंदरसा हुक केलाय. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर आपण पाहिलं होतं. शॉर्ट पेस डिलिव्हरी आखूड टप्प्याचा चेंडू होता. फलंदाज चप्पल झाला. सुंदरसा चेंडू हुक केलं. तो संघ गंगामाता गोंदवली धावा झाल्या 10. अस्किंग रन रेट धावांची जी गती आहे त्या गतीला या ठिकाणी स्पर्श केला जातोय. पहिल्या ओव्हरमध्ये अतिशय उत्तम दर्जाची कामगिरी करणारा संघ आपण पाहतोय गंगामाता गोंदवली. विदाऊट विकेट 10 धावा धाव फलकावर स्कोरबोर्डवर आपण पाहतोय. दुसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज येतोय मोंटू. ताडाली संघाकडे मला वाटतं प्रॅक्टिस आभास सराव दिसत नाहीये. वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने दुसऱ्या षटकाचा गोलंदाज मोंटू. अक्रॉस लाईन ऑन साइडचा फटका सजलाय. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न फेक मात्र अंडररम.
या 2 धावणी संघात धावसंख्या होती ती 12. प्रदीप पाटील तुम्हाला एक सुवर्ण संधी आहे बघा, तुमचे परम मित्र आहेत. बेस्ट टाइम स्ट्रोक. स्वतः गोलंदाज आपल्या फॉलतोडून चेंडूला कलेक्ट करतोय. महत्त्वाची विकेट. प्रदीप तुमच्यासाठी बक्षीस होते विलास बालू यांच्याकडनं, मात्र ते लावण्या अगोदरच तुमचा बाजार उठला. त्याप्रमाणे चेंडूचा समाचार व तसा मात्र घेता आला फलंदाजाला. मिस टाइम स्ट्रोक आपण त्याच्या बॅटमधून पाहिला. आत्मघातकी फटका आणि गोलंदाजाने आपल्या फॉलोथ्रूमध्ये सुंदररित्या चेंडूला कलेक्ट केला आणि महत्त्वाची पहिली विकेट. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. नो बॅट्समन नो बॅटल येतो संघातील सर्वात महत्त्वाचा ट्रम्प कार्ड गंगामाता गोंदवली संघाचा शशी. यास अतिशय चांगला चेंडू, चेंडूला सुंदरसा स्वीप केलाय. फेक मात्र अंडरम. एक धाव कंप्लीट. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज पोंटू. आता मात्र अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू आता गोलंदाज. सुरेख सुंदर अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी आता मोठ्याच्या माध्यमातून. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाचा चेंडू. एक कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नात महत्त्वाची विकेट. राकेश. हॅलो. हलक्यात मॅडम फक्त आणि फक्त चेंडू थोडीशी दिशा दिली जाते. चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक पंकजाच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण. 2 धावा कंप्लीट. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 2 ने पुरस्कृत धावसंख्या होती ती 16. ओव्हर क्रमांक दुसरा संपता 2 षटकांची ती धावसंख्या होती ती 16. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 25ची गरज आहे. आता मात्र थोड्याशा अशा पल्लवीत असतील ताडाजी संघाच्या. गोलंदाज कोणी हा फार महत्त्वाचा आहे. वेलकम. ओम साई मंडप डेकोरेटरचे प्रोप्रायटर, एक भिवंडीतील सुप्रसिद्ध डेकोरेटर म्हणून ज्यांची ओळख नवनीत चौधरी, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम. आपण देखील प्रेक्षकमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं तुम्ही देखील आम्हाला मोलाचं सहकार्य या ठिकाणी केलेलं आहे. ही स्पर्धा संपन्न होण्यामागे तुमचा देखील सिंहाचा वाटा आहे. नवनीत चौधरी, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. वेलकम. तिसऱ्या षटकाला प्रारंभ वैयक्तिक पाला सांघिक. तिसरा गोलंदाज येतोय नवीन. आता मात्र संघातील 2 महत्त्वाचे फलंदाज इन ॲक्शनमध्ये पाहतोय गंगामाता गोंदवली संघाचे. चेंडूला ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. खराब चेंडू, दिशाहीन चेंडू आपण पाहिला. ऑप्शनच्या अतिशय बाहेरचा चेंडू. धावसंख्या 1 ने पुढे 17. ज्या सिच्युएशन आपण चेंडू टाकता त्या आता मात्र चेंडूला सुंदरसा स्वीप केलाय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक. एकच धाव. एका धाव्याने संघात धावसंख्या 1 ने पुढे सकते 18. येणारे चेंडू 11. विजयासाठी 23ची गरज. ते क्षमता या 2 फलंदाजामध्ये. एक मोठा फटका संजीवनी देऊ शकतो गंगामाता गोंदवली संघाला. ऑन साईडचा अतिशय चांगला फटका संजू.
धावसंख्या 20, विजयापासून 21 धावा दूर आहे. 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. एक एक धाव दोन्ही संघांसाठी फार महत्वाची आहे. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम चेंडूची फेक. एकच धाव, धावसंख्या एकाने पुढे शकते. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण पाहिली नवीन याच्या माध्यमातून. आतापर्यंत ज्यांना खर्च केल्या फक्त आणि फक्त 3 चेंडूमधून 4 धावा, 5 धावा, एक वाईट आहे. राकेश संघातील सर्वात महत्वाचा फलंदाज. मिस टाइम स्टॉक दत्ता पवार सालाबाद प्रमाणे सोडली, काही हरकत नाही आहे. ते नवीन नाही आहे, ते जुनंच आहे. बघा तुम्ही कुठल्या फलंदाजाला जीवदान देता आणि कसला कॅच सोडता. वर्षभर या मैदानावर प्रॅक्टिस करता तुम्ही. येणारे 8 चेंडू विजयासाठी 19 गरज. चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस. एक कंप्लीट स्क्वेअर ऑफ विकेट. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची क्षेत्ररक्षण फेक देखील उत्तम. महत्वाचा फलंदाज बादशाशी. षटक क्रमांक संपला. उत्तम दर्जाची गोलंदाजी आपण नवीच्या माध्यमातून षटक क्रमांक 3 ज्यांना हाताळलं. नेक्स्ट बॅट्समन मैफत. बघा मैफत याच्याकडे देखील चांगली क्षमता आहे. खुर्ची मारुती ती खुर्ची बाजूला करायची आहे. आज मारुती यांनी देखील चांगले क्षेत्ररक्षण केलेलं आहे. येणारे 7 चेंडू विजयासाठी 18ची गरज. सामन्यात थोडीशी कलाटणी, सामना थोडासा झुकतोय ताडोजी संघाच्या बाजूने. मैफत एक मोठा फटका स्पर्धेला कलाटणी देऊ शकतोय. मैफतीच्या बॅटमधून तो फटका येईल का. अतिशय प्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी, बिग विकेट आणि फलंदाज बाद. येणारे 7 चेंडू विजयासाठी 18ची गरज आणि गोलंदाज उमेश संघातील सर्वात महत्त्वाचा गोलंदाज. हलक्यात पावलांचा रणम घेतोय. रटम राऊंडचा मारा करताना गोलंदाज आणि स्ट्राईक रोटेट करण्याची संधी आहे. संघातील सर्वात महत्त्वाचा फलंदाज राकेश. राकेशाला एक निश्चित जीवदान मिळालेलं आहे मारू दत्ता पवार याच्या माध्यमातून. शॉट थर्डमॅनला चांगला ठेवा.
मंगेश नाईक यांच्याकडे दत्ता पवार तुमच्यासाठी सोडा संधी आहे. आपण झेल कलेक्ट करता तर येणारे 5 चेंडू विजयासाठी 16 धावांची गरज. अगेन्स्ट पुन्हा एकदा उमेश. फुल्यांचा चेंडू ऑनसाइडचा फटका साधला आणि चेंडू जातोय आउट ऑफ पार्क. व्हेरी नाईस स्टॉक, व्हेरी वंडरफुल स्टॉक. अगेन्स्ट पुन्हा एकदा सज्ज मार्गस्थ. वेलकम नितीन पाटील. आदरणीय नितीनजी पाटील तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. वेलकम. अतिशय चांगला चेंडू, अप्रतिम उत्तम दर्जाची गोलंदाजी. आता मात्र थोडासा कमबॅक करतो षटकार खाल्यानंतर प्रत्युत्तर देताना. 3 मध्ये 10, 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. हा चेंडू देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट बॅकिंग. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न फेक मात्र अंडरम. 2 धावा कंप्लीट. येणारे 2 चेंडू विजयासाठी 8 धावांची गरज. आदरणीय नितीनजी पाटील यांचं देखील यांनी शुभ आगमन झालं. वेलकम. आता येणारे चेंडू 2 आणि विजयासाठी 8 ची आवश्यकता आहे. येणारे 2 चेंडू विजयासाठी 8 ची गरज. मॅच टाइम स्टॉक. आता गोल्डन षटकार. गोल्डन षटकार. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. विजयासाठी 6 धावांची गरज आहे. गोल्डन षटकाराची आवश्यकता आहे. आपण बघितले 6 चेंडू 18 धावा. आता मात्र क्षमता देखील फलंदाजामध्ये. गोलंदाज बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करेल. गोल्डन षटकार. गोलंदाज सज्ज. आणि या ठिकाणी मात्र जवळ जवळ चेंडू आपण निश्चित पाहिला होता कुठेतरी ऑप्शनच्या बाहेरचा. कदाचित चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झाला नसतं, वाईट करार झाला असता. किती धावा दिल्या किती यांनी? 16 धावा दिल्या. ठीक आहे, बरं आहे. नो डाऊट या सामन्यातील सामन्याचा पुरस्कार मानकरी मोंटो आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर या. ज्यानं शिकस्त दिली गंगामाता गोंदवली सांगली विजयाचा शिल्पकार मी सन्मानित प्रेमनाथजी चौधरी यांना विनंती करून आपण आपल्या शुभ असते जे मॅडम तुम्हाला आकर्षक ट्रॉफी आहे त्या ट्रॉफीचं आपण वितरण करायचं आहे. आणि पुढील न्यू तुफान पिंपला संघाचा कॅप्टन आपण नाणेफेसाठी या. लगेच सामना होईल. काटेकर
नाही मग हॅलो, गोंदवली संघाचा कॅप्टन आपण थोडासा संपर्क साधायचा ऑर्गॅनिक कमीसाठी आणि चालू सामन्यातील सामना वीराचा पुरस्कार मानकरी प्रेमनाथ चौधरी यांच्या शुभ हस्ते महत्वाच्या आपण ट्रॉफी देऊया. मोंटू आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी या. मोंटू आणि टॉससाठी देखील कॅप्टन दोन्ही. मोंटू आपण आपलं पारितोषिक घेण्यासाठी आमच्या मुख्य व्यासपीठावर या. अतिशय प्रतिम उत्तम गोलंदाजी उत्तम फलंदाजी दोन्ही फॉर्मॅटमधून अतिशय उत्तम दर्जाचा खेळ ज्याचा बॅटमधून आपण पाहिला तो ठरतोय स्पर्धेचा फिनिशर. आणि चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील या. वेल प्लेड मोंटू अँड बेस्ट ऑफ लक नेक्स्ट मॅच. मी मान्य श्री शरदजी म्हात्रे आणि धनराज चौधरी यांना विनंती करू आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करायची आहे. पुढील सामने दोन्ही संघाचे कॅप्टन या. ताडाली संघाचा कॅप्टन, ताडाली संघाचा कॅप्टन आणि न्यू तुफान पिंपळा संघाचा कॅप्टन. निर्धारित 3 ओव्हरचा सामना आहे. हॅलो, चला दोन संघाचे कॅप्टन आम्हाला जॉईन झालेले. एका बाजूला वरालवी ताडे संघाचे कॅप्टन उमेश तर दुसऱ्या बाजूला सुनील पाटील. नितुपान पिंपळा संघाचे कॅप्टन कोण बोलता डिसाईड करा. उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते एक महत्वाच्या सामन्याचा टॉस आपण करतोय. चला कोण बोलतो डिसाईड करा. बोला उमेश काय म्हणणं आहे. 3 ओव्हरचे छाप असं म्हणणं आहे आणि एक्झिट काटा पडतोय. फिल पास ओके. तुफान पिंपळा संघ नाणेफेक जिंकतो आणि प्रथम स्वीकारतो क्षेत्ररक्षण. 3 ओव्हर आहे. ऑल टू कॉम्बॉक्स.